हाय हॅलो नमस्कार. मी तुम्हाला 4 टक्सवाला ब्लाऊज अस्तरचं दाखवणार आहे. इथं मी माप घेत आहे ब्लाऊजचं. छातीचं 9.5 आहे, तर आपल्याला 10.5 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथं उंची खूप आहे ब्लाऊजची 15 आहे, तर मी इथं 16 घेणार आहे. इथं मी छातीचं बॅक साईड आधी मी माप टाकत आहे, कारण मागचं साईडचं मी आधी माप काढून घेते, कारण उंची भरपूर आहे ब्लाऊजची आणि मागचंच व्यवस्थित आलं पाहिजे, कारण समोरचं आपण तुकड्यातही काढू शकतो. क्रॉसपट्टी असल्यामुळं कमी उंची असली तरी चालते. हे इथं मी मागचं माप काढत आहे. उंची भरपूर आहे ब्लाऊजची 15 असल्यामुळं 16 इंच मी घेतलेली आहे आणि इथं मी पूर्ण छाती आणि उंचीचं माप टाकलं आहे. आपण थोडंसं एक्स्ट्रा त्यांनी सांगितलं होतं म्हणून अर्धा इंच आपण थोडंसं वाढवून घेतलेलं आहे छातीचं माप. आणि हे इथं मी 2.5 इंच गळा आणि 3 इंच शोल्डर असं 5.5 आपण इथं मोंढ्याचं शोल्डरचं टाकून घेतलं आहे आणि मोंढ्याचं 6 इंच माप टाकलेलं आहे. तर असं पूर्ण आपलं हे माप झालं आहे. पाठीमागचं मी गळ्याचं माप इथं टाकून घेत आहे. फक्त मी माप टाकते आहे, गळा कट करणार नाही मी आत्ताच, कारण हे गळा थोडंसं ब्लाऊज जे आहे ते सुळसुळं आहे. पॅच केल्याच्या नंतर अस्तर मी नंतर गळा कट करते, कारण अस्तर पॅच करायला सोपं जाते. गळा कट केल्यावर थोडं सुळसुळं अस्तर असलं का प्रॉब्लेम येते. हे मी आता कट करून घेत आहे. एकदम सोप्या पद्धतीत असा आपला हा ब्लाऊज कटिंग आहे. आणि इथं आता मी समोरचा पार्ट काढते. आता बंद भागाकडून मागची साईड आपण काढून घेतलेली आहे. समोरचा भाग हा आपण खुल्या भागातही काढू शकतो. दोन्हीकडून जरी खुला आला तरी काही प्रॉब्लेम होत नाही. पण बॅक साईडला आपल्याला मागचं बंद पाहिजे, जे की आपल्या पाठीवरचा बंद भाग येतो. हे मी आता पूर्ण आधी आखून घेत आहे, कारण ती उंची आणि आपल्याला छातीचं माप फक्त घ्यायचे. बाकी मी इथं गळा आणि मोंढ्याचं माप डबल टाकणार आहे. हे बघा, 2.5 गळा घेतला आणि उभा मी 5.5 घेतलेला आहे, कारण नंतर मला वाढवता येते ते गळा, त्याच्यामुळं मी छोटाच आधी ठेवलेला आहे. इथं 6 इंच मी मोंढ्याचं माप टाकलं आहे आणि इथं मी पहिले 1.25 इंच आकार दिला होता मोंढ्याला. आता मी इथं 1 इंच देते, कारण अर्धा इंच पाऊण इंचाचा फरक पडतो. अर्ध्या इंचाचा पाऊण इंच दिलेला आहे मी इथं आकार. थोडं खोल राहिलेला चांगला येतो आकार. आणि इकडं मी क्रॉसपट्टीला 3 इंच आणि समोरून 3.5 इंच असं मी ठेवलेलं आहे. तर हे असं मी आता कट करून दाखवते. असं मी पूर्ण आता हे कट करून घेत आहे. 15 इंच उंची आणि 9.5 इंच छाती असलेला ब्लाऊज मी फक्त 70 सेंटीमीटरमध्ये कट करून दाखवत आहे. तुम्हीही असं सोप्या ट्रिक वापरून हे करू शकता. हे आपल्याला 4 टक्ससाठी आपण मार्जिन करून घेत आहे, जे की आपल्याला शिवताना लक्षात लवकर येतं. आणि हे आता मी मोंढ्याचं अस्तींचं माप बघत आहे. 8 आहे, तर मी इथं उभं 9 घेत आहे. जे आपण मोंढ्याचं माप घेतो ते माप इथं मी बाहीचं माप घेत आहे. ब्लाऊजचं 5 आहे, तर मी 6 घेतलं आहे, कारण पूर्ण कपडा बसून जात आहे 6मध्ये. 3 इंच मागून घेतलेलं आहे. 2 इंच उभा आपण सेम घेतलं आहे. थोडं मी वाढवून घेते, कमी नको पडायला म्हणून थोडं सरकून घेतलं. आणि हे बघा, मी आकार देते बाहीचा. मछली टाईप असा खडू असल्यामुळे थोडं ब्रॉड येते, लाईन ॲक्युरेट दिसत नसेल, पण आकार तर ओळखू येतो लगेच. बाहीचा काही अवघड नाही आहे. हे बघा, एकदम सोपी अशी पद्धत आपली ब्लाऊज कटिंगची. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या ब्लाऊज कटिंगचे मापसुद्धा ऑनलाईन भेटतील, तशी मला कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझं ब्लाऊज पीसवरचं कटिंग केलं आहे मी, पण ते व्हिडिओ मोबाईल बंद पडल्यामुळं अचानक व्हिडिओ आला नाही आणि हे डायरेक्ट क्रॉसपट्टीचाच व्हिडिओ आला. मी शिवताना तुम्हाला दाखवतो. सेम मी असंच कट केलेलं आहे, अस्तरवर टाकूनच. सुळसुळा कपडा आहे, थोडं जास्त सोडलेला आहे मी. सुळसुळा असल्यावर जास्तच सोडायचा, कारण ॲक्युरेट घ्यायचं नाही, कारण आपल्याला प्रॉब्लेम होतो शिवताना, मग सरकतो कपडा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. बाय. चलो, धन्यवाद.